आईला ते ईशाचं स्थळ बघायला गेलो, भूताने हाणलं. मिळणार तो 50,000 ॲडव्हान्स आणि हॉस्पिटलमध्येच 30,000 रुपये लोन आलो. आईला या स्थळाच्या नादात मरायला लागते. अहो दादा इथं बसला आहे तुम्ही. अहो ते ईशा हुडकून हुडकून दमलं. अहो ते तुम्ही काय स्थळ बघायला जाणार होता, काय झालं त्याचं? आणि मला असं कळालं तुमची काहीतरी मारहाण झाल्या वाटतं. चुकीची माहिती आहे तुला. काय झालं माहिती आहे काय, मी ते ईशा स्थळ बघायला गेलो. त्यानं सांगितलं संध्याकाळी जा. आणि कुठला पत्ता दिलाय कुठल्या माळाचा, मग तिथे गेलो मी आणि जाणार तेवढं चौकात एक माणूस दिसला. हे धिप्पाडच्या धिप्पाड माणूस. माझ्याकडे लिफ्ट मागितली. बरं म्हणलं चालतंय बस म्हणलं, त्याला काय संध्याकाळी माणूस आहे म्हणलं सोड्या. आणि पुढं गेलो की आणि मला म्हणलं दादा मला तंबाखू पाहिजे. अरे त्याच्या आईला म्हटलं तंबाखू मागा लागलाय म्हटलं की 100% भूत आहे. कारण माझ्या आज्यानं मला स्टोरी सांगितली होती आणि हे पण सांगितलं होतं तंबाखू मागितली की चुना द्यायचा नाही. मग काय तसंच हळूहळू पुढं गेलो. चुना मागितला की काय सांगताय? मग कन्फर्म झालं ते भूत आहे. आता काय करणार, मग मी काय केलं म्हटलं भूताला कुस्ती खेळ माझ्या संग. ती पण तयार झाली की मग काय धरला उचलला आपटला. मग ह्यात भांडाभांडीत मला पण जरा लागलं म्हणून 2-3 दिवस बाहेर गेलतो. म्हणजे त्यानं तुम्हाला मारलं आणि तुम्ही त्याला मारलं, म्हणजे तुम्हालाच जास्त लागलं त्यात. आता मी माणूस आहे, ते भूत आहे, मग मलाच जास्त लागणार आहे की. ते नव्ह चादर बिदर नव्हतं ना त्यांच्याकडं? मला असं ऐकून आहे त्या रोडला जाणार माणूस काय करतो असं मी ऐकलंय, चादरीत घेते मारते. असं काय झालं नाही ना तुमच्याबरोबर? तसं झालंय. अवघड आहे. वरती जाऊ दे तिकडं. ती पम्याला तुम्हीच पुढे दाखवल्या काय? हां होय. आपल्याला काय पैसे दिले त्याला आपण बाहेर दाखवतो. चक्कर पैसे दिले त्यानं मला. बरं कधी बघा जाणार? हो त्यानं आता 200 रुपये ऑनलाईन मारलं की मी लगेच किक मारणार आहे. ते माळावर रोट्याला तिथं जाऊन उभारणार आणि दोघं मिळून जाणार. आत्ता जाणार आहे काय? हां तू का चौकशी करायचं, तुझं बघायचं आहे काय? माझं कशाला बघायचं आहे? बरं जाऊ का मी जातो? अरे बघतो की 200 रुपये. नको झालंय माझं ना. चादरीत मारलेलं ह्याला कसं काय कळालं? आई लय मारलाय खरं लागा. इथं बसलायस? काय करायचं मग? कशाचा विचार करायला एवढा? तुला तर सगळं माहीत आहे. मी आता पुण्याचा विचार करत असतो. अजून पण विचार करायला सोडून दिला नाही वाटतं तो. मनापासून प्रेम केले रे, कसं विसरणार त्याला? जाईल तिथं त्याचाच विचार असतो डोक्यात माझ्या. ते येताना मग दिसतेला भेटलं मी. काय म्हणतो तू? चाललाय आता पम्याला घेऊन तिला बघायला. बघ तू प्लॅन करूया म्हणत कसं दिवस घालवस बघ. तू आता चालला पोरगी बघायला. समज त्यानं जर आता पोरगी पसंत केली आणि त्यांचं लग्न ठरलं तर मी काय करणार सांग बघूया. अरे पण लग्नच होऊन द्यायचं नाही ना. कसं होत नाही तूच सांग मला. तू आता गेला आणि ती पसंत आहे म्हणल्यावर काय करणार आहेस? नाही होत. माझ्या डोक्यात प्लॅन आहे एक. कोणता प्लॅन? मागच्या वेळेस जसं आपण त्याला मारलं तसं आता पण मारायचं. तू काय खुळा वेळात आलायस का काय? मागल्या वेळी आपण त्याला प्लॅन करून रात्रीच बोलवलं, ते पण 8 रानात, म्हणून त्याला मारता आलं आपल्या तिघांना. आता जर आपण त्याला मारायला गेलो आणि त्यानं आपल्याला ओळखला तर पूर्ण गावभर दांगा करेल आणि पोलीस कंप्लेंट पण करेल आपल्यावर. आपल्याकडे कोण दुसरा माणूस नाही? या क्षेत्रातला माणूस हाय माझ्याकडे एक. कोण आहे? हाय अजय नावचं एक माणूस आहे माझ्याकडे. ठीक आहे. जायला चिसूर पोट भरायला लागते वाटतं. पोरगी बघायला गेल्यावर तिथं पोहे तर मिळतील. ओ लाट साहेब, अहो इकडे कुठे हिंडा लागलाय? हो जरा गावात चाललो होतो. अहो आम्ही पोरगी बघायला येणार होतो की. अहो असं अचानक अगोदर तर सांगायचं नाही का? मग आत्ता काय करायला? आता सांगायच लागलोय की. अहो आता सांगून काय फायदा? मुलगी गेली 2 दिवस त्यांच्याकडे. अहो त्या पोरग्याला सांगितलं होतं की आत्ता ती पोरग निघाली की. आता काय, आता तुम्ही सांगितलं म्हटलं तिला घेतो बोलवून. चालतंय, आम्ही 2 वाजता येतो बघा. बरं ठीक आहे, या 2 वाजता मी तिला बोलवून घेतो. हा चालतंय की. हां येऊ. हां, हां. नमस्कार. नमस्कार.
खाल्लं काय नको भाऊ काय 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 नाही मानतं बोल की काय काम आहे एक माझं काम आहे हां आणि तुला करायला लागतंय ते काम एकाला मारायचं आहे. तरी तुला माझी आठवण आली होय आज अरे तू मित्र कमी आणि भाऊ जास्त आहेस म्हणजे आहेच तुझीच की. आठवण येणार होय, मला एकाला मारायचं आहे. का काय विषय आहे? माझ्या प्रेमाचा विषय. असलं काम करत नाही आपण माझ्या प्रेमासाठी एवढं काम करणार नाहीस. अरे लय मोठा विषय नाही काय करायचा आहे. ते माणूस आहे बरं त्याला नुसतं मारायचं, त्याला कळलं पण नाही पाहिजे कोणी मारलंय ती. मी मारतो पण त्यात माझं नाव यायला नको मध्ये बघ. अरे तुझं नाव यायचा संबंधच नाही. तू त्याला कधी बघितला पण नाहीस आणि तुझ्या संपर्कात पण नाही, त्यामुळे तुझं नाव येणं शक्यच नाही रे. बरोबर आहे. ठीक आहे करूया काम. कुठं मारायचं? मी तुला त्याचा पत्ता त्याचा फोटो तुला मोबाईलला सगळे अपडेट देतो. त्या हिशोबाने तू तिथं जायचं. ठीक आहे तुम्ही तोंडाला बांधून जावा, तोंड वगैरे पॅक करून जावा बरं आणि त्याला मारा चांगला. चालतं ठीक आहे. कमीत कमी महिनाभर हातरून सोडलं नसाय पाहिजे बघ. काय झालं पप्पा? तो मुलगा आज मला बघायला येणार होता ना? होय आज येणार होती पण काय झालं काय कळेनच की. मी फोन लावते तरी फोन उचलणार. मला वाटतं त्यांची गाडी आडवळणी कुठंतरी असेल, मोबाईलचं रेंज पोचत नसेल त्यामुळे ते फोन उचलत नसणार आहेत. मग मी आवरायला घेऊ की नको? नको थांब, आत्ता आवरायला घेऊ नकोस. त्यांचा फोन आला का नाही मग घ्या आवरायला. बरं ठीक आहे. हायला या पम्याच्या लग्नाला हावराय खरं अजून कसं काय आलं नाही. फोनच लावतो. हॅलो पम्या कुठं आहेस? अरे ब्युटी पार्लर मध्ये काय करलायस? फेशियल? अरे तुझ्यामुळे मला उन्हानं फेस यायला लागलाय. ये लवकर. यायला पोरं बघायला पोरगीच्या वर करायला लागला ही. उन्हाचं उगाच आलो लवकर. नमस्कार. नमस्कार. हं, बोला की. काय कुठं आलायस? पोरगी बघायला कुणाची पोरगी? कुठं? लाड साहेबांची का हो? लाडकी पोरगी. अरे अरे काय झालंय काय झालं सांगा तरी. आई, शी, अहो, काय झालं? अरे काय झालंय सांगा की रे. अरे अरे का मारलाय ते तर सांगा की. अरे का त्या पोरगीला बघायला जायनास तू? हा माझा जायनास तू? माझा धंदा आहे तो. अरे मोबाईल तर देऊन जाऊ. मोबाईल चोर. कोण पाहिजे? कोण? तर कोण? कोण आहे ती गावडी? हॅलो हां पाहुणं कुठंपर्यंत आलाय? हॅलो अहो तुमच्याकडे या लावलं त्या पोरग्याला घेऊन तिचीच वाट बघत उभारलो होतो. आय 2 पोरं कुठून आले आणि हाणून गेली मला. काय तुम्हाला आणि मारहाण? आणि तुम्ही कुणाचं काय वाईट केले? ते तुमच्या पोरगीला विचारावा. मला वाटतंय ती म्हटली त्या पोरगीला बघायला जायचं नाही, गेला तर मारील. तुमच्या पोरगीचं काहीतरी लफडं आहे. उगाच तोंडाला येईल ते बडबडू नका. अहो तुमच्या पोरगीला विचारावं. त्यो ठेवा पण त्याला मोठ घालला सगळा. काय झालं पप्पा? अगं त्या तुला बघायला येणारा तो मुलगा आणि त्या मध्यस्थीला कोणतरी मारहाण केली म्हणे. काय? कोणी होय. मारहाण केली? ते काय माहीत नाही पण ते म्हणतात की तुला जर पाहायला आले तर त्यांना अजून मारणार. पण मला हे कळना की त्यांना कसं कळालं की तुला मुलगा पाहायला येणार आहे. तुझी कुणाची ओळख? नाही मला काय माहिती. मला नाही काय माहिती. मी आतापर्यंत तुला कधी विचारलं नाही पण आज विचारतो. बोला. तू बाहेर कुठे एखाद्या मुलावरती प्रेम करतेस का? नाही, असं काय नाही. असं असतं तर मी तुम्हाला बोलले. नाही, असं काय नाही. पण मला एक कळना की तुला मुलगा पाहायला येणार आहे. काय? कोणी मारहाण केली? होय. काय? तुला पाहायला येणार आहे.
ठीक आहे, बघतो काय करायचं ते. अरे सागर, तू काही निर्णय घेतोस का नाही? नाही अजून आबा, मी अजून काहीच ठरवलं नाही. म्हणजे तुझा निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे. होय आबा, माझी निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे. काय करणार तुम्हीच सांगा. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कोणता निर्णय आणि कसा निर्णय घ्यायचा हे माझं मलाच काही समजेना. बरोबर आहे तुझं, होय असंच आहे. पण तू कोणताही निर्णय घेत असताना नाही, तू चांगला की वाईट हे व्यवस्थित ठरवून घे. आणि जो निर्णय घेशील ना तू योग्य घे. पण काय आबा? काय नाही, सोडून दे विषय. अहो आबा, काय ते सांगा ना नीट. तू त्या पोरगीचा नाद सोडून दे. असं का बोलताय आबा तुम्ही? तुला आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना तर तुला त्या पोरगीचा नाद सोडून द्यावाच लागेल. हे काय बोलताय आबा तुम्ही? हो, मी सांगतोय तेवढं तू ऐक. काय अडचण आहे काय ते तर आज सांगशील मला. मला ती मुलगी सून म्हणून चांगली वाटत नाही. आणि तू जर निर्णय घेणार आहेस ना तू योग्य घे. मला असं वाटतंय की तू माझा आदर करून चांगलाच निर्णय घेशील. काय गरज होती अशी करायची? काय झालं? तुला चांगलंच माहितीये. हा बघ, काय झालंय ते नीट सांग. उगाच लांबड लावू नकोस. मला पाहायला येणाऱ्या मुलाला अडवून मारहाण कोणी केली? ते काय ते? मला माहिती यात तुमचाच हात आहे. ते माझं चांगलं होतंय हे बघवत नाही ना तुम्हाला. आत्ता कुठं मी यातून बाहेर पडत होते. होय, आमचाच हात होता या मागं. काय करणार सांग ना. अगं, तुला जो मुलगा पाहायला येणार होता हे तुझ्याची फसवून लग्न करणार होता. होय का? पण चुकून माझं त्याच्याशी लग्न झालंच असतं तर त्यामुळे माझं आयुष्य बर्बाद होणार होतं ना. तुमचं काय नुकसान होणार होतं? हेच तर नको होतं ना आम्हाला. पण तुम्हाला काय फरक पडणार आहे त्याने? फरक पडतोय मला नाही, निदान सागरला तर नक्कीच फरक पडतोय. मला सांग, तो तुझ्यावरती प्रेम करतोय. तुझं असं वाटोळ झालं त्याला बघवेल का? भले तुमची भांडणं झाली असतील, पण तुझं असं वाटोळ झालं तर त्याला बघवणार नाही. तुझं सगळं बरोबर आहे, पण यामुळे ना पप्पांना असं वाटते की हे सगळं मीच करते. हा बघ, इथून पुढे काय होईल ना त्याची सर्व जबाबदारी मी घेईन. ठीक आहे?